नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये समाजसेवा करण्याची आवड असलेल्या पदाधिकारी यांची निवड. धामोरी तालुका, कोपरगाव जिल्हा, अहिल्यानगर येथील धामापूर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, अहिल्यानगर, जिल्हा कार्याध्यक्षपदी हरिभक्त परायण श्री रावसाहेब जगताप, कोपरगाव तालुकाध्यक्षपदी श्री शिवाजीराव दवंगे, अहमदनगर जिल्हा सेक्रेटरीपदी श्री बाळासाहेब पगार, कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र बारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार सोहळा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन श्री शंकरराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते व कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. यावेळी धामोरी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री चैतन्य कुलकर्णी, व्हाईस चेअरमनपदी श्री राजेंद्र बाग, तसेच धामापूर सोसायटीच्या चेअरमनपदी श्री बाळासाहेब भाकरे, व्हाईस चेअरमनपदी श्री बाळासाहेब किसन वाघ यांची, तर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी श्री विजयराव जाधव, श्री राहुल दंडवते यांची निवड झाल्याबद्दल धामापूर सोसायटी व गुरुदत्त पतसंस्थेच्या वतीनं वरील सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार सोहळा काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री शंकरराव चव्हाण साहेब, श्री ज्ञानदेव पाटील मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन यांचा सत्कार व सन्मान श्री ज्ञानदेव पाटील मांजरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी कारखान्याचे विद्यमान संचालक श्री सुनील भाऊ मांजरे, विद्यमान संचालक श्री मनोजराव जगझाप, गौतम सहकारी बँकेचे एक्झिक्युटिव्ह संचालक श्री रामराव माळी, विकास सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट दमदार युवा आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे यांच्यावर प्रेम करणारे धामोरी येथील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी या सत्कार व सन्मान सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने हजर होते. सर्व पदाधिकारी यांना धामोरी येथील सर्व परिसरावर प्रेम करणारे व आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांचा सन्मान करणारे कोपरगाव तालुक्याचे युवा दमदार कर्तव्यदक्ष कार्यसम्राट लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांचे वक्त्यांच्या वतीनं उपस्थित राहिलेली कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री शंकरराव चव्हाण साहेब व श्री ज्ञानदेव भाऊ मांजरे यांचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी त्यांचे अंतःकरणातून आभार मानले व पुढील काळात त्यांच्या हातून समाजातील जनतेची सेवा घडावी ही अपेक्षा व्यक्त केली व त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी श्री रावसाहेब जगताप, कोपरगाव. ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.